खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या कंपन्यांना एकाच नियमावलीअंतर्गत आणणार परिवहन मंत्री प्रताप सरनाईक। नमस्कार, मनपा वृत्त 24 तास या आपल्या आवडते यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा हार्दिक स्वागत। ओला, उबेर, रॅपिडो सारख्या खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या पुरवठादारांना एकाच नियमावलीअंतर्गत आणणार असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले। प्रवासी सुरक्षा, कार पुलिंग, लायसन्स, ट्रॅफिक समस्या या संदर्भातील पारदर्शक तक्रार यंत्रणा तातडीने तयार करण्याचे निर्देश मंत्री सरनाईक यांनी दिले। राज्यातील खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या पुरवठादारांना एकाच शासकीय नियमनात आणण्यासंदर्भात आज मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी परिवहनचे अपर मुख्य सचिव संजय सेट्टी, परिवहन आयुक्त विवेक भीमनराव, एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर माधव कसेकर यांच्यासह प्रवासी वाहतूक पुरवठादार कंपनीचे प्रतिनिधी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते। रोजगार निर्मिती हा देखील उद्देश। मंत्री श्री सरनाईक म्हणाले की खाजगी प्रवासी वाहतूक पुरवठादार कंपन्यांसंदर्भात केंद्र सरकारने आणलेल्या धोरणांचा विचार करून या कंपन्यांना एकाच परिवहन नियमांतर्गत एकत्रित आणणे गरजेचे आहे। प्रवासी सुरक्षेला प्राधान्य देण्यात यावे। सर्व प्रवासी वाहतूक पुरवठादार कंपन्यांअंतर्गत 4 चाकी बाईक, टॅक्सी यांचा समावेश करण्यात येणार आहे। बाईक चालवण्यासाठी महिला चालकांनाही प्राधान्य देण्यात यावे। जास्तीत जास्त रोजगार कसा निर्माण करता येईल यासाठी प्राधान्य द्यावे। तसेच त्यांच्या सुरक्षेसंदर्भात कंपन्यांनी उपाययोजना कराव्यात अशाही सूचना मंत्री सरनाईक यांनी दिल्या। खाजगी वाहतूक व्यवस्था सुस्थितीत असलेली वाहने, प्रवाशांची सुरक्षा, हेल्मेट, महिला चालकांची सुरक्षा, झिरो कमिशन सेवा इत्यादी बाबींचा वाहतूक धोरणात समावेश करण्यासंदर्भातील सादरीकरण यावेळी परिवहन आयुक्त विवेक भीमनराव यांनी केले।